चळवळीतील माझ्या सर्व मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मागच्या वर्षी घडलेली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे जंतर मंतरमध्ये जेनजी म्हणजे तारुण्यांनी केलेले आंदोलन. मागच्या 10-12 वर्षापासून देशामध्ये जे वातावरण होते, अनेक लोकांना व्यक्त व्हायचं म्हटलं की भीती वाटायची. ईडी आणि CBI ह्याचा मुक्त वापर करण्यात येत होता. खरं म्हणजे शासनाकडे असणाऱ्या शासकीय यंत्रणा ह्या लोकांसाठी असतात, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी होता. पण या यंत्रणेचा वापर करून आपल्या शक्तीचे संवर्धन कसे करायचे, शक्ती कशी वाढवायची, या दृष्टिकोनातून राज्यकर्ते काम करत होते. आणि कुणी विचारलं तर त्याला जेलमध्ये टाकण्यात येत होतं किंवा त्याला धाक दाखवण्यात येत होता किंवा त्याला ऑफर देण्यात येत होता की आमच्याकडे येऊन जा, तुमच्यावर काही आरोप असेल तरी तेही मागे घेण्यात येतील. अशा प्रकारे राज्य चालत नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे एक चहा विकणारा व्यक्तीसुद्धा देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. पण त्या व्यक्तीने तेवढ्याच गांभीर्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या संविधानामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच या संविधानातील जी मूल्य आहेत, जी तत्त्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्याय, याचा या देशाच्या विकासात, या देशामध्ये कसा ह्याचा प्रभाव वाढत जाईल त्याचा विचार करायला पाहिजे. देशाच्या सर्व लोकांना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि लोकांना जेनजीच्या आंदोलनातून जी एनर्जी मिळालेली आहे, त्या एनर्जीतून लोकांना मी अपील करतो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आपल्याला जे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे, आपल्याला एकत्रितपणे जमा होऊन संघटित कार्य करण्याचे जे स्वातंत्र्य मिळालेले आहे, आपल्याला जे लिहायचे स्वातंत्र्य मिळालेले आहे, त्या स्वातंत्र्याचा आपण भरपूर आस्वाद घेऊया, भरपूर उपयोग करूया, जेणेकरून या देशाचे जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित काळासाठी, अनंत काळासाठी टिकून राहील. जय भारत, जय संविधान.